नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 8 जानेवारीचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया. आणि हो प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड एकदम धमाकेदार असणार आहे कारण पार्थला वसू आत्या आणि रम्याचं सत्य समजणारे. तर हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, एकही सीन मिस करू नका. सर्वात आधी नंदिनीची आई जीवासाठी वरण भात घेऊन येतात आणि ते बघून गुड्डूला पण खुशी होते. तेव्हा गुड्डू म्हणतो, तुम्ही जीवा भाऊंसाठी वरण भात आणला. जीवा भाऊ, तुम्ही आता पटकन वरण भात खाऊन घ्या, तोपर्यंत मी मोठ्या साहेबांकडे लक्ष ठेवतो. असं म्हणून तिथून गुड्डू निघून जातो. तर जीवा म्हणतो, वरण भात मला खूप आवडतो. आणि तेवढ्याच घाईने तो पटकन त्या भातामध्ये हात घालतो, तर त्याचा हात भाजला जातो. चटका बसल्यामुळे तो ओरडायला लागतो. तितक्यात नंदिनीची आई म्हणतात, नंदिनी बोललीच होती की ते पटकन भातामध्ये हात घालतील आणि त्यांना सांग की पटकन भातामध्ये हात घालू नका. तेव्हा जीवा म्हणतो, असं बोलली नंदिनी. ते ऐकून जीवाला पण थोड्या पॉझिटिव्ह होप्स येतात की नंदिनीला आपल्याबद्दल काळजी आहे. तर नंदिनीची आई म्हणतात की तिला काळजी आहे हो तुमची, आत्ता पण बाल्कनीतनं बघत असेल बघा. तितक्यात जीवा बघतो, नंदिनी लगेच मागे होते. तर जीवा म्हणतो, तुमची मुलगी लपंडाव खेळते वाटतं, पण नको आहे मला भात, राहू द्या. तेव्हा नंदिनीची आई म्हणतात, का नको आहे, तुम्हाला भूक लागली आहे ना. तेव्हा नंदिनीची आई स्वतः वरण भात खाऊ घालतात. तर दुसरीकडे पार्थ झोपण्याची तयारी करतो. त्याच वेळेला त्याच्या सवयीनुसार तो उशी त्याच्या पायथ्याशी ठेवतो, म्हणजे काव्य आणि पार्थ जसे झोपायचे त्या पद्धतीने. तितक्यात तिथे काव्य येते आणि ती म्हणते, परफेक्ट थ्रो. तेव्हा हे बघून पार्थला वाटतं की काव्य तिथे आली आहे, पण तसं काही नसतं झालेलं, त्याचा भास असतो तो. आणि इथे त्यांनी मी न माझी राहिले आता असं शांत सॉन्ग त्यांनी प्ले केलं आहे. छान वाटतं त्या सिच्युएशनला. दुसरीकडे काव्या पण त्या बोक्याला झोपत असते. त्या बोक्याला काव्या म्हणते, आता तू आणि मी एकत्रच असणारे बोक्या. काव्या लगेच एसीचं टेम्परेचर वाढवते आणि पार्थ एसीचं टेम्परेचर कमी करतो, त्यांच्या दोघांच्या सवयीनुसार. आणि नंतर ते दोघेही झोपतात. जसे ते एका रूममध्ये राहत होते तेव्हा झोपायचे त्याच पद्धतीने दोघांचे डोके पायथ्याशी असायचे. तर लगेच काव्याचा स्केच पण त्या जागेवर उडून येतो जिथं काव्या झोपायची. तर दुसरीकडे जीवा रिक्षामध्ये झोपण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही झोपता येत नाही. पाय कुठे ठेवू, तेव्हा पाय रिक्षाच्या बाहेर करतो आणि नंदिनीच्या फोटोकडे बघून म्हणतो, खूप त्रास होतो आहे गं बायको, पण मी करेल ॲडजस्ट. तर हे बघून नंदिनीला पण त्रास होतो की जीवा कशी रिक्षामध्ये झोपणार. तर ती पण मग सोफ्यावरच झोपते, कॉटवर काही झोपत नाही. ते लगेच नंदिनीची आई येतात आणि त्या म्हणतात, जीवाला अवघडून झोपावं लागतंय. म्हणून नंदिनी पण अवघडून झोपते. नवऱ्यावर चिडलेल्या बायकोचा राग लगेच दिसतो, पण हे तुझं सायलेंट प्रेम पण खूप काही सांगून जाते नंदिनी, अशा त्या मनातच बोलत असतात. जीवा, आज तू नंदिनीला मिळवण्याची 1% खात्री कमावलीस. म्हणून तिथून निघून जातात. तर दुसरीकडे वसू आत्या फेक तयार करत असतात आणि रम्या तिथे येते. ती म्हणते, अगं आई, अजून किती फेक अकाउंट तयार करणार आहे तू. तेव्हा वसू आत्या म्हणतात, आता ही शेवटची कमेंट. त्या म्हणतात, ऐक ना, मी काय कमेंट केली. जीवा, तू कितीही ब्लॉग्स तयार कर, पण 16 डिसेंबरला जी घाण झाली ती कधीही पुसली जाणार नाही. आणि हॅशटॅग नंदिनी तू परत जा. लगेच रम्या म्हणते, वा क्या बात है, असं म्हणून दोघेही खूप हसतात. तर पार्थला झोपेत 16 डिसेंबरला जे काव्या आणि जीवा दोघं बोलले होते आपापल्या पार्टनर्सबद्दल, ते सगळं आठवतं की तुमची साथ असेल तर आम्ही कोणाशीही लढू शकतो. तितक्यात जीवाचा आणि काव्याचा किस करतानाचा फोटो समोर दिसतो. तर तो झोपेतनं लगेच वचकून उठतो. त्यानंतर त्याला पिहूचं वाक्य आठवतं, बघ ना पार्थ दादा, जीवा दादा किती करतो नंदिनी वहिनीसाठी. तर लगेच तो फोन चेक करतो आणि तो व्हिडिओ बघतो जीवाचा. त्याच्यावर घाण कमेंट असतात, ते वाचतो तर त्याला पण ते आवडत नाही. दुसरीकडे वसू आत्या आणि रम्या दोघी पण बुद्धिबळाचा खेळ खेळत असतात. तेव्हा वसू आत्या म्हणतात, तुमच्या वयाच्या मुलांना काही झोप येत नाही का गं झोपायच्या वेळेत. तेव्हा रम्या म्हणते, मी आता ठरवलंय 8 तास मी मोबाईल बघणार नाही. तितक्यात वसू आत्या म्हणतात, तू विसरलीस का, इतक्यात आपण जीवाचा व्हिडिओ बघत होतो, त्यानंतर फेक अकाउंट तयार केले आणि चुकीच्या कमेंट पण केल्या. म्हणते 8 तास मोबाईल बघणार नाही, म्हणून त्या हसतात. तेव्हा रम्या म्हणते, ए आई, हळू बोल ना, कोणी ऐकेल ना. तेव्हा वसू आत्या म्हणतात, कोण आहे इथे उठलेलं, कोण ऐकणार आहे. तेव्हा पार्थ फोन बघत असतो. कोणाकोणाला उत्तर देणार आहेस पार्थ. सोशल मीडियावर लोक अंधारातून वार करतात, यांच्यापर्यंत तर मी जाऊ शकत नाही,
पण 16 डिसेंबरचं गुपित आता मी शोधणार असं तो ठरवतो. तेव्हा रम्या आणि वसू आत्या बोलत असतात. रम्या म्हणते 16 डिसेंबरला पार्थने जे बघितलंय त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे आणि ते फोटोज. तितक्यात पार्थ तिथे येतो आणि लगेच म्हणतो हो ते फोटोज. तितक्यात दोघी पण घाबरतात आणि पार्थकडे बघायला लागतात आणि म्हणतो ते फोटो पेनड्राईव्हमध्ये तू टाकले ना. बोला तुम्हीच केलं आहे ना. तेव्हा वसू आत्या म्हणतात अरे काही काय आरोप करतोय, तुझ्याकडे काही पुरावा आहे का. कारणं खूप आहे आणि पुरावा पण खूप आहे, पण मग त्याआधी तुम्हाला एक चान्स देतो असं समजा आणि स्वतः कबूल करा. माझ्याकडे बघतो आणि म्हणतो बोल ड्रीमी गर्ल. त्या दोघी एकमेकींकडे बघून घाबरलेले असतात आणि पार्थ लगेच म्हणतो आता का दातखिळी बसली, तुम्हीच केलंय ना हे. तेव्हा वसू आत्या म्हणतात ड्रीमी गर्ल हे काय ग रम्या, मला काही कळतच नाही. तेव्हा पार्थ लगेच म्हणतो हो आत्याला काही कळतच नाही, पण रम्या तुला कळत असेल ना. सिनेमन कॉफीचं डीपी ठेवणारी ड्रीमी गर्ल रम्या शितोळे. बोला हे आत्याला माहीत नाही असं शक्य नाही. हे मला कसं कळलं त्याचा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, पण याचं उत्तर मीच देतो. आठवतंय रम्या, नागपूरच्या प्रोजेक्टवर काम करत होतो तेव्हा मी तुझा लॅपटॉप घ्यायला आलो होतो. तेव्हा लग्नाआधीचा सीन आठवतो. रम्या किचनमध्ये कणिक भिजवताना दाखवलेली असते आणि तेव्हा तिथं पार्थ येतो. तो तिचा लॅपटॉप मागतो. तेव्हा तो बघतो लॅपटॉपवर सिनेमन कॉफीचा प्रोफाईल लावलेला असतो. पार्थ तिला विचारतो सिनेमन कॉफी एवढी आवडते तुला. तेव्हा रम्या म्हणते मला नाही तुला आवडते आणि तू मला आवडतो. तितक्यात पार्थ लगेच तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा ती म्हणते ॲज अ फ्रेंड. नंतर तो पासवर्ड विचारतो. तेव्हा रम्या त्याला पासवर्ड सांगते TREAM. पार्थ लगेच म्हणतो तोच सिनेमन कॉफीचा फोटो, तीच प्रोफाईल आणि जीवा नंदिनीवरची घाणेरडी कमेंट. अजून काही पुरावे लिंक हवे का. बोला आत्या. तेव्हा वसू आत्या लगेच म्हणतात ठीक आहे मी मान्य करते, ही कमेंट आम्हीच केली होती. पार्थ अरे तुझ्याबद्दल आम्हाला वाईट वाटलं होतं रे आणि जीवाचा तो व्हिडिओ बघितला आणि केली आम्ही ती कमेंट. तेव्हा पार्थ म्हणतो जीवा माझा भाऊ आहे. लगेच रम्या म्हणते तो नालायक आहे, गुन्हेगार आहे तुझा. तेव्हा पार्थ लगेच म्हणतो कोण कोणाचा गुन्हेगार आहे ना हे सगळ्यांना माहिती आहे रम्या. हा आमचा पर्सनल मॅटर आहे, तू आमच्यामध्ये पडू नकोस. आणि ज्यांनी झाडाच्या मुळाशी घाव घातले ना त्यांनी तुटलेल्या फांदीसाठी रडायला येऊ नये. आणि वसू आत्या नंदिनीच्या बाबतीत जे काही केलं आहे ना याबद्दल आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि 16 डिसेंबरला आम्ही सगळे आनंदात असताना त्याला गालबोट लावण्याची घाणेरडी इच्छा तुमच्यासारख्या घाण लोकांचीच असते. आणि खात्री आहे मला हे सगळं तुम्हीच केलं असणार. आणि इतकं काही घडलं तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाही, ना आमच्या बाजूने ना त्यांच्या विरोधात. तेव्हाच मला समजून जायला पाहिजे होतं की हे सगळं तुम्हीच केलं आहे. तर पुढील भागात बघायला मिळतं की काव्या छान आवरत असते आणि म्हणते पार्थ देशमुख तुम्ही आता तयार राहा. काव्या देशमुख 2.0 येते तुमची विकेट काढायला. तर दुसरीकडे नंदिनी आणि पार्थ फोनवर बोलत असतात. तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते मला असं वाटतं की तुम्ही पुढे जायला पाहिजे. तेव्हा पार्थ म्हणतो नाही नंदिनी या बाबतीत आपले विचार नाही जुळू शकत. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला विचारत असतो अजून किती चिडणार आहेस माझ्यावर, तू जर एवढी चिडली आहे तर माझ्यासाठी रात्री वरण भात का पाठवला. हे ऐकून नंदिनी शांत राहते. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय बाय अँड टेक केअर.